प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये 3 जन्म आहेत. पहिलं ती जन्माला आली, दुसरी ती विवाह झाला आणि तिसरं ती बाळांत झाली. बाळांत शब्दाचा जर विग्रह केला, बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली, एक तर बाळ जगेल नाही तर आई जगेल. डॉक्टरांनी विचारलं नवऱ्याला काय केलं पाहिजे. त्याने सांगितलं की काहीही झालं तर माझी बायको जगली पाहिजे. सासऱ्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे आई वडील आले होते, त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे. पण भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भूल देईपर्यंत आणि भूल चढेपर्यंत टेबलवर असणारी माऊली मात्र सांगत होती, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे, हे फक्त आईच करू शकते. या पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळी बाळ जन्माला येतं 9 महिने 9 दिवसामध्ये 6 सोनोग्राफी केल्या जातात. पण डबल MD डॉक्टर असू द्या, 6 महिन्यापर्यंत कितीही सोनोग्राफी करा, बाळाचे ठोके तपासता येत नाहीत. बाळाचे ठोके 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात. याचं कारण असं आहे की बाळाचे ठोके जर 7व्या महिन्यात पडतात तर आमचं विज्ञान असं सांगतं, आम्ही जो श्वास घेतो तो आमच्या फुफ्फुसांच्या दोन्ही फेफड्यांपर्यंत जातो आणि नंतर हृदयाचे ठोके पडतात. बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळाचे ठोके पडतात कसे? डॉक्टरांना विचारून पहा, डॉक्टर सांगतील आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते, म्हणून ठोके पडतात. आणि बाळ ज्यावेळी जन्माला येतं ना, बाळाचा नाळ कापण्या अगोदर बाळ रडतं. चूक की बरोबर? बाळ एक तर रडतं, नाहीतर त्याला रडवलं जातं, त्यानंतरच बाळाचा नाळ कापला. बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, पण बाळ रडण्या अगोदर जर बाळाचा नाळ कापला, बाळ जागेवर गतप्राण होतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाळचं फुफ्फुस चालू असतं आणि उजव्या बाळचं जे फुफ्फुस आहे पूर्णतः कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी जन्माला येतं ते पहिला श्वास घेतं, तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिजन जातो आणि त्याच्या उजव्या बाजूला जे कोरकट्ट फुफ्फुस आहे त्याची पंपिंग करण्याची प्रक्रिया चालू होते. दोन्ही फुफ्फुसांचं कार्य व्यवस्थित चालू होतं आणि त्यानंतर MSCBशी म्हणजे आईशी असणारा नाळ कापला जातो आणि बाळाला जीवदान मिळतं. आईनं केलेलं दुसरं दान प्राणदान आहे. आईनं केलेलं तिसरं दान सांगतो, आईनं केलेलं तिसरं दान रक्तदान आहे. एखादा म्हणेल महाराज यात काय मोठं आहे, 260 रुपयाला रक्ताची बाटली मिळते, त्यात काय मोठं आहे? पण विज्ञानाने एवढी प्रगती केली महाराज, पण विज्ञानाला आजपर्यंत एक कोडं उलगडलं नाही. आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं. विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही रक्त देऊ शकता, पण तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे, आणि तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच होतो. पण आई आणि बाळाच्या ब्लड ग्रुपला कधी कोणती गरज पडत. आणि विशेष म्हणजे आई